हिंदीवरून टीका करताना मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची जीभ घसरलेली आहे। सरकारमधील लोकांचा देशपांड्यांनी शंढ असा उल्लेख केला। सरकारमध्ये शंढ बसले असतील तर मराठी माणसानं काय करावं? विधान भवनातील फक्त हिंदी इंग्रजी मजकुरावरून तोफ त्यांनी डागलेली आहे। तर लोकसभेचा कार्यक्रम असल्यानं हिंदी इंग्रजी उल्लेख करण्यात आला असं स्पष्टीकरण आता गोरेंनी दिलंय। मला वाटतं हेच तर दुर्दैव आहे आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय? मराठी भाषा शाळेमध्ये सक्ती करण्याचा कायदा सुद्धा आम्ही या विधिमंडळातच केलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जे लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून टीका करतात तर ते जेव्हा कधी त्यांच्या प्रयत्नातून किंवा त्यांच्या नशिबातून विधिमंडळात येतील त्यावेळेला त्यांचं स्वतःचं म्हणणं किती निरर्थक आहे ते त्यांना सिद्ध होईल असं मला वाटतं। दरम्यान संदीप देशपांडेंनी केलेल्या शंढ वक्तव्यावरून नंतर त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलंय। त्यांनी स्पष्टीकरण देताना नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया। मराठी माणसाला स्वाभिमान बाळगण्यासाठी प्रत्येकाला विधान भवनात जाण्याची गरज नाहीये, पण विधान भवनातल्या लोकांना ज्यांना मराठी माणसांनी निवडून दिलं त्यांनी स्वाभिमान तरी बाळगावा। नीलम गोरेताई यांनी विसरू नये की मराठी माणसांमुळे ते विधान भवनात आहेत, तर मराठीचा अभिमान त्यांनी तिथे बाळगला पाहिजे। विषय राहिला कार्यक्रम लोकसभेचा आहे का विधानसभेचा हा नाही आहे, कार्यक्रम महाराष्ट्रात आहे तर मराठी तिथे असलीच पाहिजे होती। ठीक आहे, माझा शब्द झोंबला असेल पण त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे। बाकी राहिला हक्काभंगाचा विषय, त्या कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे। उद्या मला जर जेलमध्ये जायची वेळ आली तर मराठी भाषेसाठी मी जेलमध्येही जायला तयार आहे। दरम्यान यानंतर प्रताप सरनाईक यांचीही प्रतिक्रिया समोर आलेली आहे, पाहूयात। जर लोकप्रतिनिधींना कोणी शंड बनत असेल, ज्याचं छोट्याशा सभागृहात जाण्याची हिंमत नाहीये किंवा पात्रता नाही, तो जर सर्वोच्च सभागृहामध्ये जाणाऱ्या व्यक्तींना शंड म्हणत असेल, म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून 2288वा आमदार किंवा आमच्या विधान परिषदेतील 79 सगळे 78 सगळे सदस्य या सर्वांना जर शंड म्हणण्याची हिंमत कोणी दाखवत असेल तर त्याला त्याची जागा आम्ही दाखवू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।